हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आहे हरिपूरची विशाळी यात्रा आणि यात्रेचा व्हिडिओ मी आज शेअर करणार आहे. आणि यात्रेला आता खूप सारे नारळ फोडायला लागतात, तर आता नारळवाल्याला बोलवले. नारळ सगळे काढून घ्यायचे, थोडे काढलेत एका नारळाचे, दुसऱ्याचे काढायचे चालू आहेत. आणि आज श्लोकला सुट्टी नाही, तरी पण त्याच्या मैत्रिणी जिल्हा परिषदला आहेत, तर त्यांना सुट्टी आहे. त्यामुळे त्यानं पण सुट्टी घेतला आहे. आणि अथर्व गेला आता स्कूलमध्ये. श्लोकला सुट्टी असली की मग त्याचा टिफिन नसतो, त्या स्कूलमध्ये मेस पण आहे, तर तो आज मेस घेणार आहे. नाश्त्याला त्याला सँडविच वगैरे दिले. आता पहिला नाश्ता आवरायचा आहे, त्यानंतर आज पुरणपोळीचा स्वयंपाक असणार आहे, कारण देवाला नैवेद्य आज पुरणपोळीचं दाखवायचं आहे. तर पुढे व्हिडिओमध्ये सगळं शेअर करीनच, व्हिडिओ पूर्ण पहा, स्टे ट्यून. नाश्त्याला बनवलेत पोहे आणि पुरण शिजवून घेतलं आहे, डाळ शिजवून घेतली, डाळीतलं पाणी वगैरे काढलं. आता पुरण बनवायचं आहे. कणिक मळून ठेवली आहे, नारळ काढलेत आणि त्याच्यावर सगळ्या फांद्या पडल्यात. हिरव्या फांद्या का काढल्यात रे? वाळलेले नारळ ठेवले तिथं आणि झाडाखाली सगळे गोळा करायचे, त्या झाडाखाली पण पडले. सगळ्या हिरव्या जवळ्या का काढल्यात काय की. पाणी भरपूर असणार आहे. नारळाचा साईज बघा. होय, आता 11 नारळ सोलायचे आहेत. देवळात 7 आणि गॅरेजमध्ये 4. श्लोक तेलकट काय झालं असं हे चिकट? ते उसाचा रसाच. धुवून ठेवलं नाही, रस काढला की स्वच्छ धुवून ठेवायचं रे मशीन. बर, पप्पांची फुलं काढून झाली काय? बोलव जरा सोलायला. थांब. नारळाचा साईज बघा, मोठे मोठे नारळ. आता नंतर देवाला नैवेद्य दाखवायला श्लोक येणार आहे ना? येस. सुट्टी घेतल्या म्हटल्यावर मला वाटलं श्लोक सुट्टी घेतल्यास म्हटल्यावर व्हिडिओ शूट करतो. आज स्वयंपाकघरात आमचा 5 जणींचा स्वयंपाक सुरू आहे. 3 सासू आणि 2 सुना. काकू पुरणपोळ्या बनवालेत, मम्मी भाजून घ्यालेत. नैवेद्यासाठी 14 पोळ्या बनवलेत, म्हणजे 7 नैवेद्य आहेत. विळण्याची आमटी तयार झाले, बटाटे भाजी पण तयार झाले. आता श्वेता सांडगे तळून घ्यायला. आंटीने बनवले हरभरा डाळ कोशिंबीर, त्याला तडका द्यायचा आहे. टम्म फुगलेली पुरणपोळी. मग कशी फुगले? नदीत काय टाकायचं नसते, उगाच माणसाने काय. नदीचं प्रदूषण होत आहे ना रे. आंटी तर नैवेद्य काढायला लागलेत. घरचा नैवेद्य काढलाय, त्यानंतर हे देवळात नेला 7 आणि एक वरती टेरेसवरती ठेवायला. टेरेसवरती नैवेद्य तो कशासाठी? पूर्वजांसाठी, पित्रांना. आंटीनं 2 मुद्या काढलेत. एका मुदीवर दही घातले, एका मुदीवर वरण घातले. त्यानंतर सांडगा आहे, कोशिंबीर आहे आणि बटाट्याची भाजी. नैवेद्य आंटीच काढतात, व्यवस्थित सगळं असते. पैसे टाकणार पण नाही. आंटी बरोबर सांगायला लागले. आमच्यापेक्षा तुम्ही व्यवस्थित काढताय. हां, सगळं म्हणजे ह्या साईडला भात, त्या साईडला काय, सगळं पोळ्या सगळ्या झालेल्या आहेत. आणि एक पुरणपोळी काकूची छान टम्म फुगले. आणि पप्पांना आता 2 कमी पुरणाचे करायचे. आता आमचा स्वयंपाक वगैरे आवरलाय आणि आंटीने नैवेद्य पण काढून ठेवलाय. आता देवळात जाणार आहे श्वेता, मी आणि श्लोक. ऊन पण खूप झाले, छत्र्या घेतल्यात मी.
आता श्वेताने मी चाललोय मंदिरात. पहिला कृष्णाबाईला आणि मरगूबाईला नैवेद्य दाखवायचं आहे, त्यानंतर संगमेश्वर मंदिरात जायचं आहे. खाली नदीवरती पण जाणार आहेत. हरिपूरचं ग्रामदैवत आहे लक्ष्मी देवी आणि मरगूबाई. तर पहिला आम्ही आलो लक्ष्मी देवीला. तिथं पहिला नैवेद्य दाखवला, त्यानंतर अगरबत्ती कापूर लावला, नारळ फोडला. श्री लक्ष्मी मंदिराच्या समोरच आहे मरगूबाईचं मंदिर. तर तिथं पण आम्ही कापूर अगरबत्ती वगैरे लावलं, त्यानंतर नैवेद्य दाखवला, नारळ वगैरे फोडून घेतला. आणि इथं मरगूबाई मंदिरामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. म्हणजे गावाच्या मानाने मंदिर अजिबात शोभत नाही. मंदिरामध्ये इतकी अस्वच्छता आहे की अगदी देवीची साडीसुद्धा ते पाण्याने सगळी भिजलेली असते. एवढं ते अंगावर पाणी वगैरे देवीच्या उडवतात. आणि खाली तर फरशीवर एवढी चिक 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 माती म्हणजे झालेली आहे. खूपच स्वच्छता आहे. देवी कशी तिथं राहत असेल ते देवीलाच माहिती. का तिथं असं म्हणजे मंदिरात पाय ठेवायला असं कसं तरी वाटतं, एवढं खाली चिकचिक सगळी घाण झालेली आहे. पाहू शकता, मी शूट करून घेतलेलं आहे. आता जे कोणी राजकारणी किंवा कोणतरी माझ्या गावातले लोक व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी बघा हे कसं वाटतंय ते तुम्हाला पण. आणि सगळ्यांनी विचार करायची गरज आहे. ग्रामपंचायतीने पण याच्याकडे लक्ष द्यायची गरज आहे. आणि लोकवर्गणीतून मला वाटतं हे मंदिर उभारावं. मी पिशवीच्या मंदिराचा पण व्हिडिओ एक केलेला आहे, ते मंदिर पाहून घ्या. आणि आपलं गाव किती मोठं आहे, त्या मनाने ग्रामदेवीचं मंदिर पाहिजे ना. त्यानंतर आता आम्ही आलो संगमेश्वर मंदिरामध्ये. संगमेश्वर मंदिरामध्येही नैवेद्य दिला, नारळ वगैरे फोडून घेतला. इथं पालखीची वगैरे तयारी करून ठेवलेली आहे. पाळण्यामध्ये छान पूजा बांधलेली आहे. आज विशाळी यात्रेनिमित्त आत मंदिराच्या गाभाऱ्यातही छान पूजा बांधणं सुरू आहे. खोबरं, खारीक, त्यानंतर फळांची वगैरे पूजा बांधणार आहेत. पार्वती मातेची ही पूजा इथं सुरू आहे. ही आहे श्रींची उत्सव मूर्ती. आणि बाहेर आल्यानंतर आता इथं बांधकाम सुरू आहे. मोठीच्या मोठी धर्मशाळा बांधणं चालू आहे. इथून आतमध्ये नृसिंह मंदिर आहे. जिल्हा परिषदची शाळा आहे आणि त्याच्या जवळच मंदिर आहे. काय प्रसाद पाहिजे काय? इथं नृसिंह मंदिरामध्ये पण नैवेद्य दाखवून घेतला, त्यानंतर अगरबत्ती कापूर वगैरे लावून घेतला, नारळ फोडून घेतला. कोरोनाचा काळ होता तेव्हा त्यांनी नैवेद्य वगैरे घेतले नव्हते. आपलं डाळ तांदूळ वगैरे असं सुकं घेत होते, खोबरं वगैरे. पण ती पण पद्धत छान आहे. वेस्टेज काही जात नाही आणि त्याचा पुन्हा यूज होऊ शकतो. पण हे कसं नैवेद्याच्या पूर्वीपासून परंपरा चालत आलेल्या आहेत, त्या आपण मोडू पण नाही शकत. आता आम्ही आलो आहे काळभैरवला. तर तिथंही नैवेद्य अर्पण केला, त्यानंतर नारळ वगैरे फोडून घेतला, कापूर अगरबत्ती लावून घेतला. घाटावरती सध्या क्रिकेट मॅचेस सुरू आहे, संध्याकाळी मॅचेस असतात. घाटावरती आता कृष्णाबाई मंदिरात देवीला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला, त्यानंतर नारळ फोडून घेतला, कापूर अगरबत्ती लावून घेतली आणि त्याच्यानंतर आता खाली नदीवरती जायचे. आता इथे क्रिकेटच्या मॅचेस चालू आहेत, ॲड केल्यात सगळ्या बोर्डवर. इकडे आमची माने जनरेटरची पण ॲड आहे.
सगळ्या देवांना नैवेद्य देऊन झालेत आणि नदीवर पण नैवेद्य आता देऊन आलो आहे. ऊन खूप आहे म्हणून मग इथं थांबलो आहे आईस्क्रीम खायला. आता आईस्क्रीम खाऊन मग घरी निघणार. आणि श्लोक आज आमच्यावर येणार होता, ऊन आहे म्हणून आला नाही आणि आता व्हिडिओत आईस्क्रीम खाताना बघून ओरडणार आहे. विशाळी यात्रेनिमित्त संगमेश्वर मंदिरामध्ये छान पूजा बांधलेली आहे. तर आता आम्ही चाललो आहे मंदिरात आणि श्रावण सोमवारी भरते तशी एवढी मोठी भरत नाही यात्रा. थोडीफार खाण्याची वगैरे गाडी असतात. तर आता श्लोकला आणि अथर्वला घेऊन चाललो आहे श्वेतानी मी. प्रतीक्षा हवा वाचवलेले वाढते धावसके बोलते आता जत्रेमध्ये गेल्यानंतर आम्ही पाणीपुरी वगैरे खाल्ली, फालुदा पिला. त्यानंतर श्लोक आमच्यावर आला नव्हता, त्याला स्प्रिंग पोटॅटो आवडतो तर त्याच्यासाठी स्प्रिंग पोटॅटो घेतला आणि तेथून मग घरी आलो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.